नावाची कथा होती ती तरुण भारतच्या वासंतिक अंकामध्ये प्रकाशित झालेली होती. तर आपण लेखक व्हावं असं काय वाटलं आपल्याला? लेखक व्हावं, एक व्यक्त व्हावं असं वाटत होतं की आपल्या मनामध्ये काही जे चालतं ते कागदावर टिपावं, आणि एक आवड निर्माण झालेली होती. लिहित गेलो. 1980 साली कलाल चौक हा विश्वासरावांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला आणि त्यानंतर ते कादंबरीकडे वळले. तर हा कथा लेखनानंतर कादंबरीचा एक विशाल पट आपण स्वीकारावा असं आपल्याला का वाटलं? एक बरं गंमत सांगतो. त्या काळामध्ये सत्यकथेचा भयानक दबदबा होता. म्हणजे ज्याची कथा सत्यकथेमध्ये छापून येत नाही तो लेखकच नाही. आणि मी तर गमतीनं म्हणायचो की जो घोडा भागवतांच्या मांडवा खालून जात नाही तो साहित्य शिवारातला नव्हेच. अशा तऱ्हेचा खऱ्या अर्थी सत्यकथा आणि मौजेचा दबदबा होता. त्यावेळेच्या कथा ज्या असायच्या, जर सर्व मराठीतल्या तमाम अगदी तात्या माडगुळकरांपासून गंगाधर गाडगिळांपर्यंत सगळ्यांच्या कथा पाहिल्या तर त्या नेमक्या 10 पानात आटोपल्या जायच्या. 10व्या किंवा जास्तीत जास्त 11व्या पानावरती कथा का थांबते? 142 किंवा 148 पानाचाच कथासंग्रह का असतो असं मला प्रश्न पडायचे. सुरुवातीला मी कथा लिहित होतो. बिनबदल नावाचं मासिक होतं. आचार्य अत्र्यांच्या कन्या शिरीष पै यांचा मराठा त्यावेळेला चालू होता आणि मराठ्याच्या रविवारच्या अंकासाठी मी गावाकडून कथा लिहून पाठवायचो आणि शिरीषताई मोठ्या अप्रूपाने त्या कथा त्यांना आवडल्या म्हणून त्या छापायच्या. पण माझ्या असं लक्षात आलं की मला जे काही मांडायचं आहे, जे काही मला पेश करायचं आहे ते कथेच्या परिघात मावणारे नाहीये. म्हणजे असं एखादी काचोळी छोटीशी शिवून ती अंग भरून आपल्याला दिसणार नाही. आपल्याला असा मोठा झग्गा किंवा मोठा असा किमांश हे सगळं मोठं काहीतरी पाहिजे. आणि मला जे काय म्हणायचं ते त्याच्यामध्ये मावत नव्हतं म्हणून मी कादंबरीकडे वळलो. विश्वासराव उमेदवारीच्या काळामध्ये साभार परतचं पारितोषिक मिळालं का, जे सगळ्या मोठ्या लेखकांना मिळालेलं आहे? हो, मिळालं. मला वाटतं कोण राम यांचे सत्यकथेचे सहसंपादक त्यांची बऱ्याच वेळेला यायचं की तुमची कथा अतिशय उत्तम आहे, एक वेगळा घाट आहे वगैरे वगैरे, परंतु आमच्या धोरणात बसणारे नाही. विश्वासराव, सध्या असं एक वातावरण आहे नेहमी की साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सर्जनशील लेखक की एखाद्या विषयाचा अभ्यासक यावरून सध्या यावर्षी तर खूप रण माजलं होतं. आपल्याला काय वाटतं या विषयासंदर्भात? मला असं वाटतं की साहित्य संमेलनं घडावीत, साहित्य संमेलनं व्हायलाच पाहिजेत. भारतामध्ये ज्या भाषा आहेत त्या सर्व भाषेमध्ये, अरे मला एक कळत नाही, अलीकडे 3-4 लाख लोक एखाद्या झेडपी सदस्याच्या लग्नाला पोरीच्या जमले तर तुमच्या पोटात मुरडा उठत नाही. आज आपण सगळे ऍक्सेप्टच करून चाललेलो आहोत. 3-4 लाखाची गर्दी खाजगी लग्नाला होते आणि माय मराठीच्या नावानं जर 4 लोक गोळा होत असले तर साहित्यिकांच्या तरी पोटात कशाला दुखावं? म्हणजे हा रिकामटेकडांचा उद्योग, हा रिकामटेकडांचा उद्योग नाहीये. उलट दरवर्षी पंढरीला जाणाऱ्या भाविकांसारखे दरवर्षी साहित्य संमेलनाला जाणारे अनेक भाविक माय मराठीवर प्रेम करणारे मला आढळलेले आहेत. आणि त्यामुळे अगदी लोकमान्य टिळक, महात्मा फुलेंपासून ही जी सुरू झालेली मराठी साहित्याची परंपरा आहे ही टिकली पाहिजे. आता काय वेळेला कधी मोठा अध्यक्ष मिळतो, कधी छोटा मिळतो, आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्यात, पण पुस्तकं ग्रंथ खपतात, निरनिराळ्या प्रदेशातले लोक भेटतात. आता मला साहित्य संमेलनात गेल्यावर हैदराबादचे लोक भेटतात, गुलबर्ग्याचे भेटतात, हे ऐन वेळेला कुठे भेटतील? तर साहित्य संमेलन ही खऱ्या अर्थी ज्ञानोबा तुकोबाचीच पालखी आहे आणि ती नेटानं आपण पुढे न्यायला पाहिजे. निवडणूक झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं का? आता शक्यतो मला असं वाटतं की निवडणुकीच्या फंदात न पडता शेवटचे जे 5 अध्यक्ष आहेत या 5 अध्यक्षांनी पुढच्या नव्या अध्यक्षाची निवड करावी, असा काहीतरी सोयीचा मार्ग काढावा. विश्वासराव, आपण लवकरच साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हा आणि या व्यासपीठावरती शामराव बुरके आपल्या वतीनं मी आश्वासन देतो की पुन्हा आपली एक स्वतंत्र मुलाखत आणि सत्कार याच व्यासपीठावरती आपण जरूर करूया. विश्वासराव, अजून एक असं सांगायचंय, जयंत दळवी नेहमी असं म्हणत असत की मी शाळेमध्ये असताना 3 काळ शिकलो होतो.
एक भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. पण साहित्याच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मी चौथा काळ शिकलो, तो म्हणजे पडता काळ. त्यामुळे समीक्षकांना कायम असं वाटत असतं की कोणीही ताकदीचा कथाकार नाही, कादंबरीकार नाही. तर मराठी समीक्षा व्यवहार हा साचीबद्ध झाला असं आपल्याला वाटतं का? नाही, मराठी समीक्षा व्यवहार सोडा, मराठी साहित्य पण साचेबद्ध झाले असं तर म्हणायची पाळी आलेली आहे. एका बाजूला तुम्ही सगळ्या टीव्हीवरचे प्रोग्राम बघा, नाटकाचे बघा, सिनेमाचे बघा. आज दुर्दैवानं म्हणजे परिस्थिती अशी आहे, सुदैव एक चांगलं की मराठी सिनेमा 7 समुद्रा पार जाऊ लागलेला आहे आणि मराठी साहित्य मात्र अजून बांधावरच राहिलेलं आहे. मला असं वाटतं की हे नव्या काळाचं आव्हान आहे. नवीन शहरं वसतायत, वस्त्या वाढतायत, कादंबऱ्यांचे विषय आजूबाजूला असून तो आशय मराठी साहित्यिकांना सापडत नाही. आता हा सगळा आरोप तुम्ही माझ्यावर कराल म्हणून मी तुम्हाला त्याचं उत्तर अवघ्या 7-8 महिन्यातच सणसणीत उत्तर देणार आहे. आजच्या काळावरची एखादी माझी कादंबरी येण्याची मोठी शक्यता आहे, नव्हे येईलच याची मला खात्री आहे. पण मला असं वाटतं की मुंबईसारख्या ठिकाणी सकाळी 9-10च्या वेळेला आणि रात्री 8-8:30च्या वेळेला किंवा 7 नंतर लोकल ट्रेनमध्ये जे लोक झुळकळतात आणि एखादं फुलपाखरू उडावं तशी शरीरं उडतात आणि तरी सुद्धा जीवनभर माणसं अशीच लढतात आणि लढता लढता घडतात, हा सुद्धा एखादा कादंबरीचा मोठा विषय आहे. आज ठाण्यासारखं एक छोटंसं गाव जिथे काही वर्षापूर्वी कावडीच्या पाण्याचा करकरीत आवाज, करकर कावडीचा आवाज यायचा, आज त्या ठिकाणी किती मोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, किती लोकसंख्या वाढती आहे. अरे इथे स्वारगेटला जायचं म्हणजे काही वर्षापूर्वी आम्हाला गावाच्या बाहेर गेल्यासारखं वाटायचं आणि आता डोंगर पार केला तरी पुणे संपत नाही. हे एका बाजूला प्रचंड नागरीकरण वाढलेलं आहे, नागरीकरणाचे प्रश्न वाढलेले आहेत, खूप आशय आणि विषय आजूबाजूला आहे आणि त्याला मराठी लेखक भिडत नाहीत. हे दुर्दैवानं आपल्याला कबूल करावं लागेल. समीक्षकांच्या बद्दल काय वाटतं? आहे ठीक आहे समीक्षकांची परिस्थिती. मला असं माझी तक्रार अशी आहे की जरा साहित्य जास्त घडू दे आणि मग समीक्षेबद्दल बोलूया. कारण समोर शंकर चाळा बसलेले आहेत, माझे मित्र पोतदार बसलेले आहेत, विभा देशपांडे आहेत. ही सगळी मंडळी सांगतील की 60व्या दशकात 70व्या दशकात लेखकांची फळीच्या फळी असायची. मराठी साहित्य म्हणजे हे आहेत, ते आहेत, ते आहेत, तेंडुलकर आहेत, पाडगावकर आहेत, शंकर पाटील आहेत, मिराजदार आहेत, माडगुळकर बंधू आहेत. आता साहित्यिकच दिसत नाहीत. आज सुदैवानं मराठी वाचकांची संख्या प्रचंड वाढलेली आहे, परंतु मराठी वाचकांची भूक भागवणाऱ्या साहित्यिकांची संख्या रोडावलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही हे करा, मराठी भाषेवर प्रेम करा. मी नेहमी म्हणतो, अरे मराठी भाषा काय सुगंध आहे त्या भाषेला. त्यांचे गाण्यामागचे विचारही प्रगल्भाने खूप वेगळे, तर त्याचं प्रत्यंतर पण तुम्हाला आला असेल. अगदी नक्कीच. म्हणजे मला सुरुवातीचे जे शिक्षण होतं त्याच्यामध्ये कसं होतं की हा यमन राग आहे, यमनचे हे स्वर आहे, यमनचे अवजवाशी आहे, ही बंदिश आहे, त्याच्यात कलाप आहे. ही ढोबळ मांडणी सगळे नुसत्या थिओलॉजिकल आणखी एक फ्रेमवर्क म्हणून, एक फॉर्म म्हणून, खयाल हा एक फॉर्म, त्याचा आलाप हा एक फॉर्म, बंदिश हा एक फॉर्म, अवतने हा एक फॉर्म, आरो हा एक फॉर्म. परंतु फॉर्मलेस काय असतं ते किशोरीताईंनी दाखवलं. सगळं काय होतं ते माहिती होतं, परंतु मूलभूत काय आहे त्याचं प्रत्यंतर आणि त्याच्या खरं पहिल्यांदा त्यांच्याकडे बसल्यावर जेव्हा 15 दिवस महिना बनवायचं, सकाळ संध्याकाळ सकाळी 3 महिने
3 तास येऊन 3 तास येऊन चालत असे. तेव्हा लक्षात आलं की जी भावावस्था होत होती त्यांच्याबरोबर बसल्यानंतर मला तर असं वाटायचं की मी खरं देवळात गेलेलो आहोत आणि इतके सुंदर कांतरी मिळालेले असायचे. आणि काही 2-4 आवर्तने झाली, एक 5-10 मिनिटं सुंदर स्वरमंडल मिळालेलं असायचं. आणि थोड्या वेळी असं लागायचं की आता ही यमन आहे, किशोरीताई यमन आहेत, सगळे यमन आहेत आणि काही यमनच्या पलीकडे आम्ही गेलेलो असो. काही असं वाटतं की सगळं जग मी यमनच आहे. आणि हा जो स्वतःला देहभान विसरून वगैरे आहे, शाळेमध्ये सगळं वाचलेलं होतं, परंतु तिथं खरंच तहान विसरणं, देहभान विसरणं, आपण यमन घेऊन जाणं, या सगळ्या वाक्प्रचारांचा अर्थ मला किशोरीताईंच्या समोर बसलेला असतो. तुझ्याच लोकांना अर्थातच माहिती येते म्हणजे दादाजी म्हणून त्याच्याकडे आपण नंतर येऊ. पण त्याच्या आधी मला एक विचारायचं की घरामध्ये तुमच्याही गाण्याचं वातावरण, तुमची आई सुमती टिकेकर या उत्तम गायिका, वडील पण गाणार होतं तुमचं, तर त्याबद्दलच खरं तर ती जन्माला आलो तेच 16मध्ये गावामध्ये. आई माझी उत्तम शास्त्रीय गायिका होतीच, नाट्यसंगीत अप्रतिम म्हणायची ती, बालगंधर्व गायिका म्हणून पुरस्कार पण मिळाला होता. आणि वडील खऱ्या अर्थाने तिचे जीवनसाथी म्हणजे पेशानी वकील असून सुद्धा उत्तम हार्मोनियम, उत्तम वाद्य वाजवायचे, ते म्युझिक कंपोजर आहेत, तबला वाजवतात. आईला उत्तम साथ दिली आणि जे काही सुमती टिकेकर जे आईचं नाव झालं ते त्याच्यात त्यांचा इक्वल सहभाग आहे. माझ्या बाबतीत असं झालं की मला ते इतकं सहज अंगवळणी सगळं करत गेलं. म्हणजे मुद्दामून कोणी गाणं ऐकायला जायचं का, काय असतं किंवा स्वर म्हणजे काय असतं, मला वाटतं त्याचं मला लहानपणापासूनच इंजेक्शन मिळालं होतं. जसं आपण लहान मुलांना पोलिओ डोस वगैरे देतो म्हणजे तसे स्वर बालगंधर्वांची नाट्यसंगीत किंवा जयपूर भावनेच्या चिजा आहेत बऱ्याचशा, हे मला असं अनकॉन्शियसली मला सतत सकाळ दुपार संध्याकाळ ती रियाज करायची आणि माझ्या कानावर करत जायचं. आणि म्हणून आज कुठेतरी जाऊन माझ्या अभिनेत्याला जो काही थोडाफार सूर किंवा ताल कळतो तो मला वाटतं त्याच्यात कम्प्लिटली त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण मग घरात इतकं गाणं असताना तुम्ही गाणं शिकावं असा आग्रह त्यांनी कधी केला नाही का? नाही, त्यांनी ते कधीच केलं नाही. पण पुन्हा एकदा त्यांचंच ते इंजेक्शन अंगात असल्यामुळे मी तबला शिकलो. त्यांना सगळं येते वागवतात, ते बघतात बायको किती सांभाळून येते, तुला काय वागवता येईल, तुला काय सोपं नाही. मुद्दा असा की घाशीराम बोटवणे नाटकाची खरी स्ट्रेंथ काय असं मला वाटतं. मला असं वाटतं की तेंडुलकरांनी त्याने पॅराडॉक्स ज्या पद्धतीने एक मेटाफोर ते जे वापरलं की एक संबंध डिकॅडन्स एका सोसायटीचा आहे की एक समाजच मुळात एका मुळापासून भ्रष्ट आणि
चिखलात गेलेला असा एक समाज आहे. आणि तो करत असताना त्यातलं राजकारण एकमेकांना कसं खेळवतात, म्हणजे नुसता एक थर नाही समाजाचा, सगळे थरच. आता तुम्हाला मला सांगायची गरज नाही, आपण अनुभवत होते. आपण कुठल्याही क्लासमध्ये असो, त्यामध्ये तुम्हाला सगळं नीट चाललं असं नाही म्हणता येणार. मी असं नाही म्हणणार की सगळी माणसं सगळी वाईट आहेत आणि काय, पण वाईट म्हणायचे फक्त शेड आहेत, चांगल्या म्हणायचे शेड किती आहेत याही शोधायला लागतं. तेंडुलकरनी हे 1972 साली एक नाटक पेशवाईतलं घेऊन आणलं. त्यांच्याकडे आव्हान झालं की ब्राह्मणाचे युद्ध नाटक आहे, त्याचं कुठल्याही मग समजा ती बॅकग्राऊंड मोगलायची असती तरी ते तसंच झालं असतं, मराठ्यांची असती तशी झाली असती, हे ते कळून चालू होतं. पण त्यावेळेस त्यांच्या समोर होतं हे होतं की कोणतरी फॅसिस्ट शक्ती अशा समोर येत होत्या, आणि या फॅसिस्ट शक्ती ज्या होत्या त्या प्रस्थापित लोकांनीच काही फॅसिस्ट शक्ती उभे केल्या. का बरं, तर त्यांना आपले शत्रू अभ्यासाला मारता येत नव्हतं राजकारणातले. त्याच्यावेळी एक फॅसिस्ट शक्ती उभी करायची, त्याला फॅसिस्टचं स्वरूप द्यायचं आणि त्याने पाहिजे तसं धावून वागायचं आणि ते संपलं की त्याला पूर्णपणे आउट. अशी अनेक बाहुली पपेट्स आपण गेल्या जवळजवळ 60 वर्षामध्ये तुम्ही सगळे आपल्या राजकारणाची अवस्था काढा. तुम्हाला असं दिसेल की त्या राजकारणामध्ये एक सिस्टम, एक पक्ष, एक विचार, एक संघटना, एक असा कोणीतरी फॅसिस्ट एक शक्ती उभी आणि सगळ्या शोधात वाव हा माणूस आपलं सगळं भलं करणार, हा मुख्यमंत्री आपलं भलं करणार, हा कोणीतरी असतो. तो उत्तर प्रदेश असो, मध्य प्रदेश असो, तमिळनाड असो, तमिळनाडमध्ये सगळं नोट आणि सगळं यांचंच आहे, ते सेलिब्रिटीज याच्यात. हा एवढं बरं 40-50 कोणीतरी चेंबरला बघा असे काहीतरी असतात. हे भक्तीपूर्ण बरं आणि असं आशायुक्तपणे त्यांच्याकडे बघावं असे ते अशा भावना उभ्या राहिल्या असतात. आणि एक दिवशी लक्षात येतं की अरे ही माणसं पूर्णपणे हाडा माणसाची आहेत, पण पुन्हा पोकळत आहेत सगळे. हे कोणाच्या तरी सांगण्यावर काहीतरी करतायत, कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणी काही करत असेल, म्हणजे हार्मलेस असेल हे तो हा, पण ही फॅसिस्ट कमी. घाशीराम हा नानाने त्यांची शत्रू पटण्यासाठी एक घाशीराम जो कुठला तरी प्रभावशील आलेला एक पुरुष ब्राह्मण होतो त्याला उभं केलंय, आणि तो उभं केल्यानंतर त्याचा वापर झाल्यानंतर त्याला हत्तीच्या मायाखाली पडून गेलेला आहे. फार मोठं सत्य राजकारणातलं जे ते तेंडुलकरने ते इतकं विलक्षण आहे माझ्यामध्ये, ते सर्वकालीन आहे असं म्हणलं होतं.